दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची महोत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। नागठाणे येथील नागेश्वर मित्र मंडळातर्फे 35 ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस व सन्मान सोहळा संपन्न। नागठाणे तालुका पलूस येथील नागेश्वर मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी म्हणजेच 50व्या वर्षानिमित्त समाजात एक नवा आणि सकारात्मक संदेश देणारा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे। मंडळाच्या वतीनं गावातील 65 ते 90 वर्ष वयोगटातील सुमारे 35 ज्येष्ठ महिला व पुरुष नागरिकांचा सामूहिक वाढदिवस आणि यथोचित सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। साधारणपणे जुन्या काळात शाळेत प्रवेश घेताना शिक्षकांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांची जन्मतारीख 1 जून अशी नोंदवलेली असायची। त्यामुळे बहुतांश वयस्क लोकांचा जन्मदिवस हा कागदोपत्री 1 जून रोजीच येतो। हीच बाब विचारात घेऊन नागेश्वर मित्रमंडळाने या सर्व ज्येष्ठ मंडळींना एकत्र आणून त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन केलं होतं। अशा प्रकारचा सामूहिक वाढदिवस आणि ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आजवर कुठे झाल्याचे पाहण्यात आलेलं नाही। या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला गावातील 65 वर्षापासून ते 90 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ माता भगिनी आणि पुरुषांनी आवर्जून उपस्थिती लावली होती। मंडळाच्या वतीनं सन्मानवित पद्धतीने सर्वांचा सत्कार करून त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या। समाजाला एक नवी आणि योग्य दिशा मिळावी याच उद्देशाने आम्ही या उपक्रमाचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्याबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत अशी भावना मंडळाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली। या कौतुकास्पद उपक्रमामुळे नागेश्वर मित्रमंडळाचे सर्वत्र कौतुक होत असून ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरही या सोहळ्यामुळे एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला। नागेश्वर मित्रमंडळ नागठाणे यांच्या मार्फत आम्ही या मंडळाचं जे 50वा यावर्षी सुवर्ण महोत्सव वर्ष आहे त्यानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबवायचं नियोजन केलं होतं। सर्वसाधारणपणे जे ज्येष्ठ नागरिक आहेत समाजातील आपल्या त्यांची पूर्वीची शिक्षकांनी ठेवलेली जन्मतारीख 1 जून 2026 त्यामुळे सर्व वयस्कर लोकांची जनरली 1 जून 2026 ही जन्मतारीख आहे। परंतु अशा वयस्कर लोकांचा एकत्रित वाढदिवस साजरा करणं असा उपक्रम आजपर्यंत कुठं झाला किंवा कुठल्या मंडळाने केला असं काही आपल्या बघण्यात नाही। आणि हेच औचित्य साधून हे जे काही आमच्या मंडळातले सर्व जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला पुरुष आहेत, अशा एकूण 35 पुरुष आणि महिला या सदस्यांचा एकत्रित सार्वजनिक वाढदिवस सोहळा आणि त्याचबरोबर त्यांचा यथोचित सन्मान सोहळा असा नियोजन आम्ही आज मंडळाच्या वतीनं केलं होतं। आणि त्या सगळ्या आमच्या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद देऊन आमच्या मंडळातील सर्व ज्येष्ठ पुरुष आणि महिला जे की 65 वर्षा वयाच्या वरच्या आहेत आणि जवळपास 90 वर्षा वयापर्यंतच्या महिला या आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या। आणि आमच्या मंडळाच्या वतीनं आज आम्ही एक अनोखा उपक्रम, एक समाजाला नवी दिशा देणारा उपक्रम आम्ही राबवला आणि त्याला चांगला सन्मान मिळाला। असेच उपक्रम समाजात यापुढेही घडो याच उद्देशाने आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। आज दिनांक 1 जून 2026 रोजी नागेश्वर मित्रमंडळ नागठाणे यांनी सामुदायिक वाढदिवस व सन्मान सोहळा सन्मान चिन्ह देऊन आमचा सर्वांचा जो सत्कार केला त्याबद्दल आम्हाला मनापासून आनंद होत आहे। आणि या तरुण मुलांनी आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सत्कार करून आम्हाला उपकृत केल्यासारखे वाटतंय आणि त्यामुळं सर्वच आम्ही आनंदी आहोत आणि चांगलं वाटतं या सर्व कार्यक्रम केल्याबद्दल। आणि हा कार्यक्रम पण चांगला यशस्वी झालेला आहे। नागेश्वर मित्रमंडळ नागठाणे यांच्यातर्फे ज्येष्ठ वयोवृद्ध या व्यक्तींचा व पुरुषांचा व महिलांचा आम्ही वाढदिवसाचा कार्यक्रम घेतला। तसेच गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आम्ही घेतला। आज मंडळाला आमच्या 50 वर्ष पूर्ण होत आहेत। मंडळाने मध्ये
पूरग्रस्तांना पण भरपूर मदत केली होती. जवळ आज नागठाणमधील नागेश्वर मित्र मंडळ यांनी जो सन्मान सोहळा जो आयोजित केला तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला. त्याबद्दल आम्ही नागेश्वर मित्र मंडळाचे आभार मानतो.